रोज सकाळी उठताना तुमची मुलं चिडचिड करतात का? कंटाळा करतात का? त्यांना आळस येतो का? आणि मुलंच कशाला, तुम्ही सुद्धा सकाळी उठताना मल्टिपल टाइम अलार्म स्नूज करून पुन्हा झोपता का? असं जर असेल तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्याचं सर्वात प्रथम नोटिफिकेशन तुम्हा सर्वांना मिळेल आणि माझा पुढचाच व्हिडिओ तुमच्याकडनं स्किप होणार नाही. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या मंगल संस्कार परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला. इतका वेळ माझी प्रस्तावना ऐकून तुम्हा सर्वांच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा सब्जेक्ट काय आहे. मी आज काही गोष्टी सांगणार आहे, त्या तुम्ही रोज रात्री झोपण्यापूर्वी करा, मुलांकडनं करून घ्या आणि बघा काय फरक पडतो ते, आणि आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. मला तुमचा अभिप्राय वाचायला नक्की आवडेल. आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी जर केल्या तर त्याचा खूप पॉझिटिव्ह इफेक्ट तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीवर, तुम्हाला तुमच्या वागण्यावर लवकरच दिसून येईल. जेव्हा आपण झोपतो तेव्हा आपलं सबकॉन्शियस माइंड हे खूप जास्त प्रमाणात रिसेप्टिव्ह मोडवर असतं. त्यामुळे ज्या गोष्टी तुम्ही रात्री करून झोपता त्या मल्टिपल होऊन आपल्यात रुजत असतात. आणि म्हणून ह्या काही गोष्टी तुम्ही आणि तुमच्या मुलांनी पाळल्या तर सकाळी उठण्याची कटकट नक्कीच बंद होईल. त्यातली सर्वात पहिली आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी अगदी अंथरुणावरच बसून केलं तरी चालेल, पण मेडिटेशन करा. मेडिटेशन करायला विसरू नका. जेव्हा तुम्ही मेडिटेशनला बसता तो आपला एक मी टाइम असतो, स्वतःसाठी काढलेला एक वेगळा वेळ असतो. त्यात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला उलगडतात की आज मी दिवसभरात कुठे चुकले आहे, किंवा मी काय करण्यात, कुठे काही करण्यात कमी पडले का, किंवा मी असं केलं त्यापेक्षा मी असं केलं असतं तर काय झालं असतं. हे सगळे विचार त्या मेडिटेशनच्या वेळी होतात आणि त्यातून आपल्याला आपल्यात पॉझिटिव्ह बदल घडवता येतो. म्हणून झोपण्यापूर्वी तुम्ही सुद्धा मेडिटेशन करा आणि तुमच्या मुलांकडनंही 5 मिनिटं का असेना पण मेडिटेशन जरूर करून घ्या. त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवसभरात आपल्याबरोबर ज्या काही चांगल्या गोष्टी घडल्या त्यासाठी आभार व्यक्त करा. त्या परमेश्वराचे, स्वतःचे आणि इतर सर्वांचे ज्यांच्यामुळे या चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडल्या, त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करा. तुम्हाला जर बोलून ते करता येत नसेल तर ग्रॅटिट्यूड डायरी बनवा. याआधी मी ग्रॅटिट्यूड डायरीवर एक व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक तुम्हा सर्वांकरता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्हाला जर बोलून ग्रॅटिट्यूड व्यक्त करता येत नसेल तर ग्रॅटिट्यूड डायरी बनवा, त्याच्यात लिहून काढा. तुमच्या मुलांनाही ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करायची सवय लावा. झोपण्यापूर्वी त्यांनाही सांगा आज दिवसभरात काय असं चांगलं घडलं, किंवा आजची कुठची चांगली गोष्ट घडली ज्यामुळे तुझ्या चेहऱ्यावर हसू आलं किंवा तुला मनापासून बरं वाटलं. तर त्या व्यक्तीला, स्वतःला आणि परमेश्वराला थँक्यू म्हणा. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, वाचाल तर वाचाल. हीच आहे पुढची आणि तिसरी महत्वाची गोष्ट. झोपण्यापूर्वी दररोज ॲटलिस्ट एक पान तरी एखाद्या इन्स्पिरेशनल किंवा मोटिवेशनल बुकचं वाचा. मुलांकडनं वाचून घ्या किंवा तुम्ही एकत्र मुलांबरोबर बसा आणि तुम्ही मोठ्याने वाचून दाखवा. त्यामुळे त्या पुस्तकातले पॉझिटिव्ह विचार आपल्यात उतरतात. आणि जसं मी अगदी सुरुवातीला, व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की झोपताना आपलं सबकॉन्शियस माइंड हे फार मोठ्या प्रमाणात रिसेप्टिव्ह मोडवर असतं. मग जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह वाचाल तेवढंच आपलं सबकॉन्शियस माइंड ती पॉझिटिव्हिटी रिसीव्ह करेल आणि त्याच्यावर काम करेल आणि त्यातून आपल्यात पॉझिटिव्ह फरक घडेल. आपली थॉट प्रोसेस बदलायला सुरुवात होते. आपण प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार करायला शिकतो. म्हणून हे पुस्तक वाचणं फार गरजेचं आहे. हे जे वाचन तुम्ही कराल आपल्या मुलांसोबत, तेव्हा वाचन झाल्यावर त्यावर चर्चा करा. तुम्हाला काय वाटतं, त्यातून मुलांना काय वाटलं, त्यातून काय घ्यायचंय, काय सोडलं पाहिजे, हे सगळं त्यांना शिकवा. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे ब्रीथिंग एक्सरसाइज करा. यामुळे काय होतं, आपलं मन आणि आपलं शरीर शांत आणि स्थिर व्हायला मदत होते.
म्हणून झोपण्यापूर्वी ब्रीदिंग एक्सरसाइज केलीच पाहिजे, ॲटलिस्ट 5 ते 10 मिनिटं तरी. आणि आता जी पुढची गोष्ट आहे ती याआधी मी बरेच वेळेला माझ्या व्हिडिओजमधून तुम्हाला सांगितली, ते आज मी पुन्हा सांगेन. झोपण्यापूर्वी किमान 1 तासभर तरी मोबाईल, लॅपटॉप, TV अशा गॅजेट्समधनं स्वतःला डिस्कनेक्ट करा. तो वेळ आपल्या फॅमिलीसोबत स्पेंड करा. आणि आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुसऱ्या दिवसाची टू डू लिस्ट बनवायची सवय करा आणि झोपण्यापूर्वी टू डू लिस्ट बनवा. यामुळे काय होतं, आपण आपली कामं प्रायोरिटाईज करायला शिकतो. दुसऱ्या दिवसाची आखणी करायला शिका. थोडक्यात की कुठची कामं आधी केली पाहिजेत, कुठची नंतर केली पाहिजेत, कुठच्या कामाला किती वेळ दिला पाहिजे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त कामं आपल्याला एका दिवसात अगदी व्यवस्थित ऑर्गनाइज्ड पद्धतीने करायची सवय लागते. तर ह्या काही गोष्टी आहेत ज्या आपण झोपण्यापूर्वी केल्याच पाहिजेत आणि आपल्या मुलांकडनंही करून घेतल्या पाहिजेत. ह्या गोष्टी नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की यातून काय आणि कसा बदल तुम्हाला दिसला, कसा बदल घडला. यातून आपण आपल्या ब्रेनला ट्रेन करत असतो पॉझिटिव्ह गोष्टींसाठी, काही चांगल्या सवयी लावून घेण्यासाठी. त्यामुळे मला अगदी मनापासून वाटतं की तुमच्या मुलांकडून आणि तुम्ही स्वतः सुद्धा रात्री झोपण्यापूर्वी या गोष्टी काटेकोरपणे पाळा. जर मुलांना आत्तापासूनच तुम्ही टू डू लिस्ट बनवायची सवय लावली दुसऱ्या दिवसासाठी, तर ते इतके आत्तापासूनच ऑर्गनाइज राहतील आणि त्यांना ती एक रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची सवय होईल. तर आज आपण इथेच थांबूया. आणि आतापर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितलात म्हणजेच तो तुम्हाला आवडलाय तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचे अभिप्राय कमेंट्समधनं आमच्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका अशाच वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. नमस्कार.